स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे। याची ड्रीम 11 प्रिडिक्शन आपण पाहणार आहोत। कोणाला आपल्या टीममध्ये घ्यायची, कोणाला ड्रॉप करायची, कॅप्टन कोणाला करायची, कोण या मॅचमध्ये ट्रम्प कार्ड प्लेयर असणार आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये जो सामना खेळवला जाणार आहे तो जवळजवळ क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे। जे कोणी जिंकेल ते प्लेऑफमध्ये जाणार आहेत, टॉप 4मध्ये जाणार आहेत, क्वालिफाय खेळणार आहेत। तर मित्रांनो, हा सामना चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलुरू या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे। ते मैदान छोटे मैदान आहे, जवळजवळ 70-75 मीटर तेथील बाउंड्री आहेत। तर ते मैदान छोटे मैदान आहे। तर या ग्राउंडवर उद्या जो सामना होणार आहे तो हाय व्होल्टेज सामना होणार आहे। 190-200 उद्या स्कोर आपल्याला पाहायला भेटेल। तर सर्वात प्रथम आपण पाहूया कोणते ट्रम्प कार्ड पिचनुसार आपल्यासाठी होणार आहेत। ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30% कमी आहे असे प्लेयर्स, आणि प्रत्येक ड्रीम टीममध्ये 3-4 प्लेयर्स आपल्याला पाहायला भेटतातच। तर सर्वात प्रथम आपण ट्रम्प कार्ड प्लेयर पाहूया आणि कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे आणि कोणकोणते ट्रम्प कार्ड प्लेयर उद्या आपल्याला घ्यायचे आहेत हे मी आपणास सांगणार आहे। तर सर्वात प्रथम आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर कोण कोण आहेत। महेंद्रसिंग धोनी, नंतर रचिन रवींद्र, महिपाल लोमरोर, समीर रिजवी, स्वप्नील सिंग, शार्दुल ठाकूर, महेश तीक्ष्णा, लोकी फर्ग्युसन, सिमरनजीत सिंग, करण शर्मा। तर हे ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत। तर सर्वात प्रथम आपण पाहूया कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे। महेंद्रसिंग धोनी खूप खाली खेळायला येतो, फक्त 2 ओव्हर खेळायला येतो। तर चेन्नई सुपर किंग्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर महेंद्रसिंग धोनीची पहिली बॅटिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता। बॅटिंगकडून 20-25 रन आणि 1-2 टम्पिंग 1-2 कॅचकडून तो ड्रीम टीममध्ये येऊ शकतो। चेन्नई सुपर किंग्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर त्याला ट्राय करा। रचिन रवींद्र, उद्याच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सची पहिली बॅटिंग असो बॉलिंग असो, रचिन रवींद्र उद्याच्या मॅचसाठी आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर ठरणार आहे। 40 ते 45च्या वर रचिन रवींद्र उद्या स्कोर करणार आहे असे माझे प्रेडिक्शन आहे। महिपाल लोमरोर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या चेन्नई सुपर किंग्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे टॉप ऑर्डर फेल होणार अशी या स्थितीमध्ये महिपाल लोमरोर आपण ट्राय करा। समीर रिजवी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फेवरमध्ये टीम बनवत असाल, उद्याच्या मॅचमध्ये समीर रिजवी वरसुद्धा खेळायला येऊ शकतो, चांगली हिटिंग करतो। तर तो सुद्धा चेन्नई सुपर किंग्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर ट्राय करा। स्वप्नील सिंग 2-3 ओव्हर बॉलिंग करतो। चेन्नई सुपर किंग्समध्ये लेफ्ट हँडेड ज्यादा आहेत। स्वप्नील सिंग उद्याच्या मॅचमध्ये आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर ठरणार आहे। शार्दुल ठाकूर, चेन्नई सुपर किंग्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये शार्दुल ठाकूरला आपण ट्राय करा। तो खूप मार खातोय या IPL मध्ये, परंतु एखादी मॅच तो चांगला खेळतो, विकेट टेकिंग बॉलर आहे, धावा करायला देतो परंतु विकेट्स घेतो। आपल्याला ड्रीम 11मध्ये विकेट्स महत्त्वाचे आहेत। महेश तीक्ष्णा उद्याच्या मॅचमध्ये एवढा चांगला होणार नाही, परंतु मिस्ट्री पिनर आहे, 1-2 विकेट्स काढू शकतो। फॅफ डू प्लेसिस विरुद्ध त्याचे रेकॉर्ड चांगले आहे, तर त्यालाही आपण ट्राय करू शकता। लोकी फर्ग्युसन, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता। सिमरनजीत सिंग, चेन्नई सुपर किंग्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर दोन्ही कंडिशनमध्ये सिमरनजीत सिंगला आपण ट्राय करा आपल्या टीममध्ये। परंतु चेन्नई सुपर किंग्सची जेव्हा सेकंड बॉलिंग असते त्या केसमध्ये ते सिमरनजीत सिंगला विकेट्स भेटतात। करण शर्मा, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण करण शर्माला ट्राय करू शकता। तर हे झाले ट्रम्प प्लेयर कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे। तर मित्रांनो, आपण कोणकोणते ट्रम्प कार्ड प्लेयर उद्याच्या मॅचसाठी आपल्याला आपल्या टीममध्ये निवडायचे आहेत हे प्रथम आपण पाहूया। मित्रांनो, उद्याच्या मॅचमध्ये रचिन रवींद्र, सिमरनजीत सिंग आणि शार्दुल ठाकूर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून स्वप्नील सिंग, हे 4 प्लेयर्स आपल्याला उद्याच्या मॅचमध्ये निवडायचे आहेत। या 4 प्लेयर्सपैकी 2 प्लेयर तर ड्रीम टीममध्ये येऊ शकतील असा माझा अंदाज आहे, माझे प्रेडिक्शन आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपणास कशी बनवायची आहे, कोणाला घ्यायची, कोणाला ड्रॉप करायची। तर उद्याची मॅच चिन्नास्वामी या ग्राउंडवरती असल्यामुळे टॉप ऑर्डरचे बॅट्समन स्मॉल लीगच्या टीममध्ये आपण ड्रॉप करू शकत नाही। जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन ऑलराऊंडर आहेत त्यांना सर्वात प्रथम आपल्याला ट्राय करायचे आहे। स्मॉल लीगमध्ये विकेटकीपरमध्ये दिनेश कार्तिक,
बॅटिंगमध्ये विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, 5 डुप्लेसिस, शिवम दुबे, डेरी मिचेल, रजत पाटीदारला सुद्धा आपण कव्हर करू शकता. सचिन रवींद्रसुद्धा आपल्यासाठी चांगला पर्याय असणार आहे. तर रवींद्र जडेजा आणि कॅमरन ग्रीन बॉलिंगमध्ये. ग्लेन मॅक्सवेल, विल जॅकच्या जागी ग्लेन मॅक्सवेल उद्याची मॅच खेळणार आहे, तर त्यालाही आपण ट्राय करू शकता. आणि बॉलिंगमध्ये आपण ट्राय करूया मोहम्मद सिराजला. शार्दुल ठाकूर प्रथम चेन्नई सुपर किंग्सची बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण ट्राय करू शकता. सिमरनजीत सिंग चेन्नई सुपर किंग्सची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. तुषार देशपांडे हा आपल्यासाठी चांगला असणार आहे. कोणाच्या तरी जागेवर तुषार देशपांडेला आपण ट्राय करू शकता. रजत पाटीदार झाला, डेरी मिचेल यांच्या कोणाच्या तरी जागेवर आपण तुषार देशपांडेला ट्राय करू शकता. विकेट टेकिंग बॉलर आहे तो. तर चेन्नई सुपर किंग्स प्रथम बॉलिंग करत असेल तर तुषार देशपांडेला आपण ॲडजस्ट करा कोणाच्या तरी जागेवरती. तर मित्रांनो, अशी असेल आपली उद्याची टीम. कॅप्टन वाईस कॅप्टन उद्याच्या मॅचमध्ये विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, हे ग्लेन मॅक्सवेल आणि रवींद्र जडेजा हे 4 आपल्यासाठी कॅप्टन वाईस कॅप्टन दावेदार असणार आहेत स्मॉल लीगसाठी. स्मॉल लीगमध्ये आपण विराट कोहलीला कॅप्टन आणि ऋतुराज गायकवाडला वाईस कॅप्टन बनवू शकता. ग्लेन मॅक्सवेल आपल्यासाठी थोडा वेगळे करायचे असेल तर ग्लेन मॅक्सवेल आपण कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.